समानाधिकरण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि कुटस्थ कोणाच्या व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहे. 48व्या श्लोकामध्ये कुटस्थाची व्याख्या आहे. देहेंद्रियादियुक्तस्य जीवाभावस्य ब्रह्मस्य वा अधिष्ठानतितिशैषा कुटस्थात्र विवक्षिता. देह इंद्रिय वगैरे आदी करू नये आभास आहे असा असलेला जो भ्रम, त्याला जो अधिष्ठान चैतन्य आहे त्याला कुटस्थ असं म्हणतात. अधिष्ठान समजतं. दोरीवर ते सर्प वाजतात. दोरी कोण आहे? अधिष्ठान. सर्प कोण आहे? विवर्त आहे. काय विवर्त कोणाला म्हणायचं? अधिष्ठान ज्ञानाने ज्याची निवृत्ती होत असते त्याला काय म्हणायचं? दोरीचं ज्ञान झालं तर सर्पाची काय होत असते? निवृत्ती. एकच दांडक्याने मारायचा असतो का? सर्प दिसायला आहे का असायला आहे? मृगजळ खरोखरच आहे असं म्हटलं तर मग जमीन काय झाली पाहिजे? मग ते मृगजळ आहे ना, दृष्टांत आहे. मग सर्व याला अधिष्ठान असणारं जे चैतन्य त्यालाच कुटस्थ म्हणतात. कुटवन निर्विकार नाही सोडत. संदयो किल वृत्तीनाम भावाभावाचे भाषुता निर्विकारेने येणं असं कुटस्थ इथे. आपल्याला भूक लागली आहे हे कोणामुळे कळतं? आणि भूक निवृत्त झाली हे कोणामुळे कळतं? असं जो प्रकाशन करतो त्याला कुटस्थ चैतन्य असं म्हणा. आपलं ज्ञान होते ना. एखादी पाठ म्हणा तो कळाला का न कळाला हे सुद्धा कोणाला कळत? एखादा वर्षासून म्हणलं रात्री तुला खूप शौचाकडे जावं लागलं तर म्हणलं काय करावं? बाईने जास्त वाढलं. म्हणलं काय वाढलं? चूक आपली. आरोप कोणावर? बाईवर दे. मी नको म्हणत होतो तरी बाईने काय केलं? माझं बाईने वाढलं पण तू कशाला काय? आलं काय? चूक आपली स्वतःची काय करीत नाही. सगळं जर आपल्याला दृष्टांत द्यायला तर कुटस्थ म्हणजे आत्मा बरं का. आणि जगत ब्रह्मस्य सर्वस्य यदिष्ठान मिलितम प्रयंतेषु यदत्रस्य शब्दस्य विवक्षितम. जगद्रूपी हे ब्रह्मच आहे. देह आहे सुद्धा काय आहे? ब्रह्मच आहे. आणि जगत हे सुद्धा काय आहे? वेदांत सदा विचारे तस्मात जगत जीव परमात्मा अधिष्ठान आहे. तो मात्र सत्य असेल. जगत आणि जगत जीव. जीव जसे आपल्या ठिकाणी आले हे आपल्या अपराधाने आपलेले आहे. कल्पना अविद्या येणे आला. आणि सगळ्या दुःखाची खाण म्हणजे कोण? जीव. जीवाची व्याप्ती सामान्य आहे का? 4 खाणीमध्ये जीवत्व आहे. ते उत्तम खाणी कोणची आहे? मनुष्य आहे. बाकीचे आहे नाही का? उदास विचारे याच्या घरी उत्तमाची गती आणि उत्तम भोग येईल. आणि आपल्याला आपण मनुष्य देहरूपी खाणी प्राप्त झाली. आपल्याला हे भाग्य आहे. कोणत्या खाणीमध्ये लिंग देईल काही देईल सांगता येत नाही. सहज राहिलं मनुष्य देह मिळतं हे भाग्याचं प्रतीक आहे. म्हणून सर्व ह्याचे यावं जीवाला. मग वेदांतशास्त्र काय करते? गरिबाचा श्रीमंत करते का? मग जीवाचा किम स्वरूप करते? ब्रह्मरूप. जीवो ब्रह्मैव. तुकोबाराच्या घरची गरिबी गेली नव्हती पण आकाश आहे बळा आहे काय? आणि तुका आकाश आहे अनुरेनु या चोकडा. मग धनाने होत असतो का बोधाने होत असतो? बोधाने. मग त्याला ब्रह्म अधिष्ठान आहे. त्याला एतस्मिन्नेव चैतन्ये जगदारोप्यते तदा तदा एकदेशस्य जीवभासस्य ब्रह्मकथा. एतस्मिन्नेव चैतन्ये जगदारोप्यते. म्हणला अभ्यास आणला कुठून तुम्ही? त्याचं वर्णन करून तो 50व्या श्लोकात सांगतात. एतस्मिन्नेव चैतन्ये. या ब्रह्मचैतन्यावरती कोणाचा अभ्यास होतो? जगताचा. जगत परिच्छिन्न आहे का व्यापक आहे?
जेवढं उत्पन्न होत असते नष्ट होत असते त्याला जगत म्हणतात. जग शब्दाला जन जायते म्हणजे उत्पन्न होणे आणि गमागच्छती म्हणजे बरं का त्याचं नाम तयार झालं. त्यालाच काय म्हणायचं जग असं म्हणायला. म्हणजे हा ब्रह्मस्वरूपावर ते जगताचा आरोप केला जात असतो. तदेक देश यशस्य जीवाभासस्य आत्मस्वरूपावर ते जीवाभासाचा आरोप का होऊ नये नाही आलं का? कशा करता चाललंय? जगत हे सुद्धा आहे ब्रह्माचं आहे, जीवात्मा हे सुद्धा काय नाही का? हो म्हणलं जीवात्माचा भ्रम होऊ शकत नाही. जिथे जगताचा भ्रम होते तिथे जीवात्माचा ते सरळ एक नोटांची गोष्ट सांगतात. तर मोठा शास्त्रज्ञ होता, असा शोध लावत बसायचा. तो इतका गडप व्हायचा याच्यामध्ये. ते काय झालं ते आता तो शास्त्रज्ञ मनुष्य त्याच्यामध्ये तो जेवण विसरून जायचा, सर्व विसरून जायचा. मोलकरींनी ताटं लावून ठेवायचं. तर आपल्या ह्याच्यातून जागा झाला तर जेवायचा, नाही तर तिथे काय झालं ते एक मादिरीचं पिलं माझं आणि ती त्रास द्यायची त्याला. काय करायची? कारण ती बाई आणायची ना आपलं जेवण आणि ती माजर काय करायची कसं खाऊन टाकायची ते जेवण. आणि जागा झाला म्हणजे बघायचं त्याच्यामध्ये ताटामध्ये अन्न दिसे ना, त्याला वाटत आपण जेवलो. अन्न कोण खाल्लं आणि त्याला वाटत आपण काय झालं. म्हणजे माझी लोकांनी सांगितलं एक पिंजरा करा आणि त्याच्यामध्ये काय ठेवा म्हणजे माजरी काय होईल. ती माजरी व्याली वाटा काय झाली. आता व्याल्यानंतर आता त्या पिंजऱ्यामध्ये माजरी करता एक छिद्र पाडावं लागतंय. माजरी करता काय पाडलं त्याचा मित्राला तिकडून अरे म्हणलं काय करतो. म्हणलं असं आहे माजरी करताय. म्हणलं तर गला पिंजरा काय पाहिजे, छिद्र पाहिजे. पिलालाही काय पाहिजे. माजरी करता कोणतं छिद्र मोठं, पण पिल्याकरता कोणतं. म्हणलं आता मोठा छिद्र पडला, आता पिल्याकरता कोणतं पडतो. तो म्हणला वेळा दिसतो तू. म्हणलं कशावरून. अरे ज्या छिद्रातून मांजर जाते त्या छिद्रातून पिरू जाणार नाही का. पिल्याकरता पुन्हा दुसरं पडण्याची आवश्यकता. म्हणजे या चैतन्यावरती जगताचा भ्रम होतो. कशाचा? माझा जीवाभासाचा ते होणार नाही का. जीवाचा आहे काय दृष्टांत आपला सिद्धांत मला होतो तुम्हाला सांगितलं. एतस्मिन् एव चैतन्य जगदारोप्य त्याचा ज्या चैतन्यावरती जगताचा भ्रम होत असतो तदैक एकदेशस्य जीव म्हणजे त्याचा ममैव अंश जीव होत असतो. मग त्याचा भ्रम होणार नाही का. पण जीवत्वाचाही भ्रम आहे जगताचा काय वेदांतशास्त्रामध्ये सत्य काय जग ब्रह्म सत्यम आणि पुढे जगन मिथ्या. म्हणजे आपण विचार अनेक त्याच्यात केलेला सदा विचार आहेत तसा जगत जीव आणि परमात्मा. परमात्मा सत्य असून जगत आणि जीवत्व दशाही काय आहे मग मिथ्या आहे. जीव विचार म्हणतात. पंचदशीमध्ये तुमच्या नाटक दिव्यामध्ये सुद्धा विचार केलेला आहे. ते सुंदर आपण जीव बघा ब्रह्मा आपण खालची भाषा आहे बघा आपल्या अलग लक्षामध्ये. आपण एखाद्याला विचारलं म्हटलं तो कोण आहे देहालाच काय म्हणतो तो हा मी गौरहीन थोडसा पत्त बिंदू कांता माझी आहे ना ज्ञानेश्वरीतली भावी आहे ना. अरे 15 अध्यायातली भावी आहे. मला लक्षात जीव विचारामध्ये जीवत्व दशा ही खरी नसून काय आहे. जीव विचार केलेला आहे ना तुमच्या विज्ञानामधून निघालेला
भगवंतांनी थोडक्यामध्ये जरा मरण मोक्ष आहे मामासे चेतन ते ब्रह्मतद्विदो कृष्ण मध्यात्मा 7वा अध्याय शेवट. आणि त्याचाच विचार पुढे 8वा अध्याय किंतत ब्रह्म किंवा अध्यात्म. आणि तोच 9व्या अध्याय मला आणि तोच विचार पुढे 15व्या अध्यायापर्यंत विज्ञानाचा विचार होता. विज्ञान कशाला ओढत असतात? जाणीव जर हरी गे विचार मागवता पावे अर्जुन आता याला. आणि प्रपंच आहे विज्ञान हो आहे ना. म्हणून प्रपंच हे काय आहे? विज्ञान हारपे नाही ते काय जाणीव देत हरी गे विचार मागवत. सत्यबुद्धी नाही का बोलले सत्यबुद्धी अज्ञान हारपे जीवत्व नाही विज्ञान करपे अज्ञान हारपे विज्ञान करपे ज्ञान ते स्वरूपे. गोड अध्याय त्याच्यामध्ये विज्ञानाची सिद्धी केलेली आहे. म्हणून जगाचे कारण असून वेदांतशास्त्रामध्ये काय आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म समजताना जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे त्याला अध्यास म्हणतात. काय म्हणायचं? अध्यास. अध्यासामध्ये अधिष्ठान खरं असते. भासलेला पदार्थ कसा असतो? मिथ्या असतो. मग दोन्ही सत्य आहे भासलेला सर्प काय. तसं जगतावरती जगताचा ब्रह्मावरती काय होतो? अध्यास होतो. जगत मिथ्या ब्रह्म म्हणून सिद्धांत काढला जीव ब्रह्मैव. म्हणून भ्रम होऊ शकतो. ज्या चैतन्यावर ते जगताचा भ्रम होतो त्याच चैतन्यावर ते जीवाचा भ्रम का होणार नाही? जगत तद्वे शाखी समारोपस्य भेदतः आणि तत्वपदार्थ भिन्नस्तो वस्तुतः अनेकताची ते. त्याचं अधिक विवरण करून सांगतात. म्हणलं हे दोन कसे निर्माण झाले? जगत एक देशाख्य समारोपस्य भेदतः तत्वं पदार्थ भिन्न असतो वस्तू एकदा. जगत देश जगत रूपी ब्रह्माला जे अधिष्ठान आहे त्याला ब्रह्म म्हणायचं. आणि त्याचा आरोप असतो त्याचा एक असतो त्याला कुटस्थ म्हणायचा. आहे ना तत्वं पदाचा विचार करते आपण. त्याच्यामध्ये किती पद आहेत? 3 पद आहेत. तत्व आणि तत् म्हणजे तत्व हा शब्द कोणत्या वाचक आलेला आहे? ईश्वर वाचक. आणि तो हा शब्द कोणाचा वाचक आलेला आहे? जीव वाचक आहे. जीवाचा ईश्वराचा ऐक्य होते का? अशी पदाने म्हणजे ज्या वेळेला विसंगत अर्थ लक्षणा करावी लागते. काय करा? गंगायाम प्रवाह कुठं गवळ्याचं घर असते का? मग प्रवाह शब्द काय करायचा? तीर शब्द घ्यायचा. कोणता? मग गंगेच्या प्रवाह मग गंगा नदीवरनं घर आहे असं समजायचं. गंगेच्या तीरावर ते लक्षणा करायचे. वाच्यार्थाचं लक्षणं जमत नाही. ईश्वर जीव होऊ शकत. मग काय करायचं? ईश्वराचं अधिष्ठान चैतन्य ब्रह्म आणि जीवाचं कुटस्थ. मग कुटस्थ किम स्वरूप आहे? ऐक्य करायचं असलं तर अधिष्ठानाचं काय होते? ऐक्य होते. म्हणून तत्वं पदार्थ भिन्न असतो. म्हणून तत्चा आणि दोनचा एक कोण झाला म्हणायचा आहे. एकाला ब्रह्म म्हणायचं आणि एकाला काय म्हणायचं? कुटस्थ म्हणायचं. फक्त नावं दोन आहे. तत्व किती आहे? अधिष्ठानामध्ये काही भिन्नता आहे का? बरं का? परिच्छिन्न आहे. ब्रह्म का व्यापक आहे. पण ते तत्पदाचं वाच्य झाले असल्यामुळे आपल्याला हे वेगळं दिसते. आणि तम पदाचं वाच्य झाल्यामुळे काय दिसते? वेगळं दिसते. दोन वेगळे नसून काय आहे? एकच आहे. घटाकाशाने घट उपाधी लागली म्हणून आकाशाला कोणतं म्हणायचं? आणि मठाची उपाधी लागली तर घट आणि मठ या उपाधीमुळे भेद निर्माण होऊ शकत. मुळामध्ये दोन्ही चैतन्य किती आहे? तत्व पदार्थ भिन्न असतो. वस्तुतः एकताची ते हे
मग तत्सम पदार्थामुळे भिन्नता भेद दिसून येतो. वास्तविक चैतन्यामध्ये कोणत्याही प्रकारे कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य भिन्न नसून किती आहे. आता आभासाचं थोडं वर्णन करून सांगतात. म्हणलं आभाससुद्धा हा काय भ्रम आहे. जीवत्व दशेमध्ये आभासामुळेच जीवत्व दशा आली. ते आभासाला जीव असं म्हणत असतात. तर आभास सत्य नसून काय आहे. मला सत्यमित्याचा विवेक 52व्या श्लोकामध्ये आहे. कर्त्वाद्विन बुद्धिधर्मान स्वरत्याख्याम आत्मरूपदाम ददती भाती परता आभासोस्ती भ्रमो ब्रवे. कर्तृत्वादीन बुद्धिधर्मान स्वरत्याख्या आत्मता हे कर्तृत्व वगैरे अधिक धर्म आहे ना. सुखत्व कर्तृत्व वगैरे अधिक कर्ता भोक्ता वगैरे अधिक धर्म आहे. याला धारण करणारा बुद्धिधर्माला धारण करणारा अंतःकरणामध्ये कर्ता भोक्ता सुखी दुःखी हे सगळे कोणाचे धर्म आहे. अंतःकरणाचे धर्म आहे. वेदांताच्या शास्त्रामध्ये एक कारिका आहे. त्याच्यामध्ये असा विचार आहे काय झालं. मग मी करता आहे मी भोगता आहे मी ज्ञाता आहे वगैरे आधी करून हे बुद्धीचे सगळे धर्म आहे. याला अंतःकरणाचे धर्म असं म्हणतात. सुख दुःख वगैरे आधी करून धर्म प्रत्येक आमचे आत्मरूपधाम. आणि आत्म्याचा कोणता धर्म आहे. स्फुरण पावणे हा कोणाचा धर्म आहे. आत्म्याचा. कारण आत्मा चिद्रूप आहे ना. मग स्फुरण पावणे कोणाचा धर्म आहे. आत्म्याचा. कर्तृत्व भोक्तृत्व हा धर्म कोणाचा आहे. बुद्धीचा. या दोन्ही धर्माला धारण करणारी आत्मरूपधाम प्रत्येख्याम आत्मरूपधाम ददती भाती पुरता भाषा स्तुती भ्रम. याला धारण करणारा जो आणखी आभास असतं आपल्या हे प्रतिबिंब असते. ददती भाती म्हणजे या दोघाला या धारण करणारा त्यालाच वेदांतशास्त्रामध्ये भ्रम आभास असं म्हणतात. त्याच्यामध्ये बुद्धीचेही धर्म आहे आणि पुन्हा आत्म्याचेही धर्म आहे. स्फुरण पावणे आत्म्याचा धर्म. कर्तृत्व भोक्तृत्व बुद्धीचा धर्म आहे. या दोन्ही धर्माला आहे कोणाचा आहे. चैतन्याचा. आणि पुढे मग बाकीचं कोणाचं आहे सगळं. मी कोणीतरी नाही का मी देह आहे. मग आहे मात्र कोणाचा आहे. चैतन्याचा. आणि देव कोणाचा आहे. दगड विटा नाही. दगड हाडा माणसाचा भिंत असते ते शोभलं असतं ते दगड विटा माणसाला दगडा विटा बांधतात. हाडा माणसाचा. देव मात्र काय. आणि आहे हे कोणाचं आहे. चैतन्य आहे म्हणून तर हे आहे. नाही चैतन्य नाही तर म्हणून चिदाभास सत्य असून काय आहे. भ्रम आहे. कामला भ्रम का होत असतो. त्याचं लक्षण काय. अस्य भ्रमस्य किम लक्षणं कारमित्याकांक्षा बुद्धी स्वरूपम येव परित्यम येव. भ्रम का होतो आपल्याला. शोक का होतो आपल्याला. त्याचे कारण मी सत्तरीपणा असलो का बुद्धी कोय महाभासा को आत्मात्र जगत प्रथम इतनी तो मोहा सोयम संसार सिद्ध. का बुद्धी शरीर आपल्याजवळ आहे. वाद नाही पण त्याच्या घटकाचा आपल्याला काय नाही. कोहम कथमिदम जातम को इष्य करतास्य विद्यते. आदानम किमस्ते विचारस्वय विदुषा क्षणोक्षणाची करावा तरावे अपार. मनुष्य देह म्हटल्यानंतर विचार प्रधान देह आहे. आणि मनुष्य देहाखेरीज कोणी इतर सर्व देह भोग प्रधान आहे. काय पशु पक्षी कृमी कीटक शेळी वगैरे दिवसभर काय करत असतात. त्यांचं चरणं संपत असते का. एखादी शेळी असते ना दिवसभरच चढते. रात्रीसुद्धा पाला दिवसभर रात्रभर खाते आणि पुन्हा हे सोडली तर दगडाला तोडलं कागदाला खायला होते. म्हणून मनात भोग आहे पण तो जगण्याकरता कशाकरता. आणि जगणं कशाकरता आहे. जेणे तो जोडची
इतका फरक आहे. म्हणून आपल्याला विचार ही बुद्धी म्हणजे काय, कोयम आत्मा कुवात फासा, अप्सरामध्ये असलेली बुद्धी म्हणजे कोण आहे, आभास म्हणजे कोण आहे, व आत्मा जगत कथम, आत्मा म्हणजे काय, जगत म्हणजे काय यांचा निर्णय करणे. इतके निर्णय याचा निर्णय होऊ शकत नाही, यालाच मोह म्हणायचा. काय म्हणायचं, याला शोक असं म्हणत असतात. भगवंताची बुद्धी, भगवान ज्ञान सांगतात अर्जुनाची बुद्धी दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेमध्ये बघा. त्यामुळे आमची बुद्धी गोंधळलेली आहे, ती विचार करू शकत. तदेक मोद निश्चित. खरं काय, कार्पण्य दोषोपहत पश्चामे त्वाम धर्म यस्य कृष्यस्ते. म्हणला कार्पण्य दोष, आमची बुद्धी विचार करू शकत, गोंधळलेली आहे, तिच्यामध्ये विचार करण्याची काय नाही. म्हणून नाही का, बुद्धी म्हणजे काय, आभास म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जगत म्हणजे काय, नित्य निर्णय तो. याचा निर्णय न होणे यालाच मग अर्जुना तरी काय आहे, याचा कर्तव्य पालन करण्याकरता आलेला, युद्ध करण्याकरता आलेला. म्हणलं युद्ध करणं आता योग्य नसून युद्ध न करणं हेच आपलं काय. आता मग भगवंताचा भगवंताने भ्रम काय केला. 32 भारत तस्मात् ज्ञान संबोधम हृष्टम ज्ञानात्मना चित्वैनम संशयम योग 32 भारत. ताडकन काय झाला मग म्हणलं तुझ्यावरच हाणू का. म्हणून त्याला संसाराची व्याख्या आहे. पुनरपिजननम पुनरपि ठिकठिकाणी संसाराच्या व्याख्या केलेल्या आहे. देहाधिक संसारे मांडले फेरे. म्हणून आपली बुद्धी याचा विचार करू शकत नाही, त्याला संसार असं म्हणत असतात. पुढे अस्य किं निवर्ततं आकांक्षायां बुद्ध्यादि विवेकः निवर्तकः नित्य प्रेत्य तदानी अज्ञानी एकमेव इति वाह. तेव्हा याचा निकाल ज्याने, याचा निर्णय ज्याने केला त्याला मुक्त पुरुष म्हणायचं. काय म्हणा, संशयात असणारे जे विषयी पामराने हे सगळे संशयात आहे, आणि ज्याचा संशय निघून गेला तो कोण आहे, मुक्त आहे. बुद्ध्यादीनां स्वरूपम यो विविनक्ती सतत्वविद सएव मुक्ता इति एवं वेदांतेषु विनिश्चय. बुद्ध्यादीनां स्वरूपम बरोबर यथार्थ जमतो. काय जाणतो बरोबर, बुद्धीला बुद्धी म्हणतो, अंतःकरणाला अंतःकरण म्हणतो. यथार्थ जाणले बुद्ध्यादीनां स्वरूपम वर सांगितलेल्या याचा विविनक्ती सतत्वविद बरोबर निवाडा करतो. त्याला काय म्हणायचं, राजहंस पक्षी काय करतो, पाणी आणि तो द्यायचा काय करतो तो नाही का. ताचुसे खांडसे सांडसे ज्ञान विज्ञान तैसे. विज्ञान कोणाला म्हणायचं, ज्ञान कोणाला म्हणायचं नाही, तर आपले येडीबाई ऐकलेलं आहे तुम्ही, देव सोडून ते कळायला. असं ज्याला बरोबर निर्णय झालेला आहे, सतत्वविद असं म्हणतात, त्याला तत्ववेत्ता पुरुष असं म्हणतात. सएव मुक्ता, त्यालाच कोणती अवस्था म्हणायची. इथे कोणी निश्चय केलेला आहे का, आम्हाला निश्चय केला आहे का, मग कोणी केलेला आहे. तस्मात शास्त्रम, त्याला तत्ववेत्ता पुरुष असं म्हणत असतात. आणखी एवंच सती बंधा कस्य कस्य कुतर्कजा विडंबना दृढम खांड्या. आणि खंडनोक्ती प्रकारचा एक खंडन खाद्य नावाचा ग्रंथ आहे. आता अलीकडे कोणी विचारत होत नाही, सखोल अभ्यास करण्याचा आता आहे नाही, पण फार कमी प्रमाण. एवढी मोठी काशी पण तिथे सुद्धा आश्रम आहे, पण काय नाही, अभ्यास करणारे विद्यार्थी मिळत नाही. या जोग महाराजाचं बरं आहे, वाट पाहतात. ते गोपाळ शास्त्री गोरे होते ना, त्यांना धर्मसिंधू नावाचा ग्रंथ सांगायचा होता का, कोणीच येईना.
म्हणलं मी म्हातारा झालो पण अजून कोणी ऐकायला येईल. एक विद्यार्थी आला किती त्याला फार आनंद झाला. म्हणलं बरे काय एक का मिळाला आपला. सांगू त्याची सगळी सुविधा केली, राहण्याची खाण्यापिण्याची सगळी सुविधा केली. 2च दिवस आला की पाठाला जो गेला तर पुन्हा काय झालं. म्हणून एक ग्रंथ आहे. आता कोण सखोल अभ्यास करतो त्याचा. ग्रंथ नाही का अभ्यासक नाही. ग्रंथ आहे कुठे धूळ खात पडलेले आहे. एखाद्याला थोडासा एखादा कवटी विषय आला तर समजा महाराज डोक्यावर पाणी काय का ना हे विचारतं तुमचे काय. ते सावकार मला म्हटलं तुम्ही बा फार चांगली गोष्ट आहे, तुम्ही चालू ठेवला विचारसागर. जर संस्थेने विचारसागर चालू ठेवला नसता तर विचारसागराची पुस्तकं धूळ खात पडलेली होती. सखोल अभ्यास करण्याची वृत्ती आता कोण झालं. एवंच्या स्यात् एकस्य कुतर्कजः. एवंच्या सती बंध. बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, अलग लक्षामध्ये. अलीकडचे लोक कुतर्काचे काय या सर्वाचा संशय फेडणे. विडंबना दुडम खंड्य. खंडनोक्ती प्रकारचा खंडन खाद्य नावाचा ग्रंथ आहे हर्षमेश्वर पंडितांचा. त्यांनी या सर्वांचे काय केलेले आहे उत्तर दिले. बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, आणखी इतर काही कुतर्क असतात, काही सतर्क असतात. ईश्वरच आहे त्याच्यावरून कुतर्क आहे हा कोणता नाही. काय एखादा थोडं बाबाचे भांडण बिंडण झाले ना, बाप म्हणा माझा बापच आहे तो कशावरून सिद्ध करून सतर्क आहे का कुतर्क आहे. अलीकडे असंच चाललेलं आहे. जाऊ दे. एका माळ द्यायची होती का, मग तो माळ द्यायला म्हटलं तुम्ही बरंच आहे आपलं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी बिलकी सोबत जायचं. माळ घातलेली वारीला जायचं, पण माळ घालून गेले तर आनंद असतो अधिक आहे. अरे वारीला चाललेला आहे आणि त्यातल्या त्यात एखादा माळकरी आणि पुन्हा गंध लावलेला अधिक आनंद. दुधामध्ये जर संगीत मसाला टाकला तर त्याप्रमाणे आहे ना वारकरी. तर म्हणलं माळ घेतली म्हणजे मांस खाणं काय करावं लागते. आणि ते तर म्हटलं माझं आवडतं खाद्य. एक साधी माळ सुद्धा माणसाला व्यसनातून काय करते नाही का. माळकरी आहे तो मांस खाईल कसा, मांस खातो तो मालकरी. ही शक्ती कोणाला आहे. दारू पितो वारकरी कसा. आणि दारूमुळे सगळे जीवन उद्ध्वस्त करते. ते सगळा संसार काय होतं उद्ध्वस्त. वारकरी संप्रदायातल्या एका साध्या सुद्धा साधनामध्ये महान शक्ती भरलेली आहे. काय भरलेली आहे. निर्व्यसनी तयार करण्याची शक्ती कोणात आहे. वारकऱ्याच्या साधनामध्ये आहे. म्हणून त्याचं खंडनोक्ती प्रकार खंडन खाद्य ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये सगळ्या कुतर्काचा काय दिलेला आहे निर्णय दिलेला आहे. अधिक विचार आहे तो अधिक विचार कधी करू.